हॅलो, शशिकाला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आता हलका फुलका नाश्त्यामध्ये नाश्ता करते, म्हणजे घावणे करते मी आता। आपण ते घावणे पण लहान मुलांना असे संध्याकाळचे देऊ शकतो। मी ते काहीच खर्च नाही त्याला। तांदळाचं पीठ घेतले, मीठ आणि थोडंसं लावायला तेल। आता या तुपामध्ये ना तांदळाचं पीठ करते, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं। तांदळाचं पीठ घेतलंय, तोपर्यंत मी भिडा ते तापत ठेवलेला आहे। कारण काय थोडंसं मीठ टाकायचं, मीठ पण अति टाकायचं नाही, म्हणजे चवीपुरतं अगदी नॉर्मल टाकायचं, खारट पण चांगली नाही लागत। आणि पाणी आहे, पाणी आपल्याला सगळं पाण्याने हे करून घ्यायचे। हा पण एक हलका फुलका नाश्ता चांगला, जर आपल्याला भूक लागली किंवा काय तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता। म्हणजे आपलं चहा बरोबर तर खूपच छान वाटतं। चहा बरोबर किंवा टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी किंवा खोबऱ्याची चटणी। मला तर जास्त नको आहे म्हणून तेवढं हे बघा, असं मीठ टाकून फक्त हे पीठ असं, हे बघा हे पीठ असं मी हे केलेलं आहे। मी हात धुते थोडंसं, भांडा घेते। आपल्याला वाटीने असं बघायचं केवढं पाहिजे, तर एवढं आपल्याला पातळ करायचं आहे। हे बघा आता मी ते भिडं ठेवले आणि भिड्याला आपलं तेल, मी बघा हे सुरीला ना असा कांदा लावून घेतलेला आहे। कांदा लावल्याने ते अजून चांगले हे होतात, कारण काय भिडं आपल्याला ठेवलेलं असतं ना, म्हणून पहिला कधी विस्कळतो। मी थोडंसं तेल लावायचं चांगलं, कांद्याने तेल लावलं किंवा घावणे बनवते तुला। रियांची आमची स्कूल मधून आली ना, या कांद्याने असं सुरीला लावायचं, त्याच्यावर फिरवायचा, छान वाटतो। तापला का बघायचा, आपल्याला तापल्यावरच टाकायचंय। जर कपडे बदलता थोडंसं ना एक पीठ जाडं झालंय, पीठ जाड झालंय, याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं। पीठ जाड झाले म्हणून थोडंसं पाणी घालते। घावणे म्हणजे याचे पातळ आले पाहिजेत। एक पिठात हात नको घालू, रियांची ते लोक बघतायत हसतील काय तुमची हे रियांशी। हे बघा मी थोडंसं अजून पाणी घातलं, हे आपल्याला असं जाड वाटतं, ते हे जाड नको, शेकायला पाहिजे ना ते चांगलं, म्हणून थोडं पाणी घातलंय ह्याच्या पिठामध्ये। आता हे चांगलं याला सुकायला द्यायचंय। हे बघ आपल्याला आता सगळ्या बाजूने सुकलाय। आता हा इथून असं निघालं ना तर उचलायचंय, नाही तर उचलायचं नाही। हे बघा आपणच निघतंय आणि आपल्याला असं प्लेटमध्ये ठेवायचंय। हे बघा असं बाजूने कडा सुटल्याशिवाय आपल्याला उचलायचं नाही। तुम्हाला मी दुसरा घालून दाखवते, नको थांब, त्यांना दाखवायचं। थांब ना रियांची लांबची जरा पण वेट नाही करत। हे ना एका बाजूने ना जरा खाली होतं, तर आपल्याला हे पण जरा गॅस फुल केलाय आणि सुकल्यानंतर अशी कडा सुटली तरच आपल्याला उचलायचंय। हे बघा पटकन सुकला, पण पीठ कसं पाहिजे, घावण्याचंच पीठ पाहिजे। आपल्याला तांदूळ धुवून सुकवून घरघंटीवरून दळून आणलं पाहिजे। चक्कीवरच्या पिठाचे घावणे होत नाहीत, मग मी घरघंटीवरूनच आणते फक्त ह्याच्यासाठी, घावण्यासाठी, तरच आपले असे घावणे होऊ शकतात। हे बघा असे उचलले जातात, नाही तर उचलणार नाही, चिकट होतात। मुद्दाम करतेस तू।
आपल्याला अशी शेजवान चटणी घ्यायची, काही घ्या. चहा घेतला, आम्ही तर पहिले चहा बरोबरच खायचो. शेजवान चटणी घ्या, चहा घ्या, काही घ्या. हे बघा, आता हा माझा दुसरा गावना पण. हे बघा, साईडने आपण उचलणार. हे बघा, जरा पण तकलीफ नाही होत आहे. पीठ कशावर आहे? पिठावर आहे. आपलं हे उचलणं पिठावर आहे. हे बघा असं. तर परत आपल्याला हे असे इथे पलटी करायचे आणि हा बघा एकदम मस्त होतोय. मी कायम असं याला कांद्यानेच लावते, म्हणजे आपलं भिडं पण चांगलं राहतं. कांद्यामुळे ना पटकन पलटतात असे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. सुरीला कांदा लावायचा आणि हे करायचं. पटकन असं घालायचं. तिथे जाड झालं तर थोडंसं असं सरकवायचं. पटकन सुकला पाहिजे आणि गॅस भिडत तापलं पाहिजे. मेन हे अशी कडा सुटत नाही. हे बघा, हे असं सुटत नाही परंतु आपल्याला उचलायचंच नाहीये. गॅस माझा फुल आहे. जरा पण चिकट नाही. बघा, चांगले एकदम सडसडीत झालेले आहेत. हे आमच्या रियांशीला देणार, म्हणजे आज संध्याकाळ झालेली आहे, 6:15 झाले. ती स्कूलमधून आली की असं मी हलका फुलका नाश्ता करते. काहीतरी आपलं करायचं मुलांना. हे बघा, हे पण असं पटकन सुटलं. बघा, असं जरा पण चिटकत नाही. फुल गॅसवर ठेवायचं आणि असं सुटल्याशिवाय उचलायचं नाही. सगळ्या बाजूने सुटलं पाहिजे. तर गॅस कमी करते आणि हे परत काढते. हे बघा, हे तिथेच पलटी करायचं असं झालं. तर माझा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. हे बघा, कसा वाटला तो सांगा. घावणे तुम्ही चहा बनवा, चटणी बनवा, पण मी माझ्याकडे काय नाही, मी शेजवान चटणी दिलेली आहे. तर माझे घावणे कसे वाटले मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत राहा. चला बाय बाय. चल, एक नाश्ता, ही नाश्त्याला थांबलेली आहे, मुठी पुढे पुढे येते. चला बाय बाय.